मित्रांनो, सह्याद्रीमधील काही किल्ले त्यांच्या दुर्गमतेमुळे तर काही कठीण चढाईमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु काही मोजके किल्ले असेही आहेत की सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे आम्हा भटक्यांसाठी ते दुर्गम झालेत. बहुला हा किल्लाही सैन्य दलाच्या ताब्यात असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी आहे, कारण हा किल्ला व आसपासचा परिसर सैन्य दलाच्या फायरिंग रेंजमध्ये व तोफगोळा प्रशिक्षण चालते, यामुळे या परिसरामध्ये जाण्यास बंदी आहे. आंबेबहुला हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाशिकवरून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावाबाहेर नदीच्या बंधाऱ्यावरून गडाकडे जाण्याचा रस्ता आहे. आंबेबहुला या गावामध्ये गाडी लावून आपण सरळ पुढे आलो आणि पुढे या बंधाऱ्यावर आलो. याच बंधाऱ्यावरून जायचं आपल्याला बहुला या किल्ल्यावर. बाबा रस्ता कसा आहे? नदीच्या पलीकडील माळरानावर गुर्राख्यांच्या मळलेल्या वाटा आहे. याच वाटांवरून गडाच्या दिशेने प्रस्थान करावे. मित्रांनो, नाशिकमधील इगतपुरी तालुक्यामध्ये येणारा बहुला या किल्ल्याचा ट्रेक करतोय आत्ता आपण. किल्ल्याचा ट्रेक भरपूर लांबून स्टार्ट करावा लागतो. आंबेबहुला हे जे गाव आहे, बेस विलेज नाही म्हणते ना, किल्ल्यापासून भरपूर लांब गाव आहे ते. तर आंबेबहुला या गावातून ट्रेक चालू करता येतो. पण आंबेबहुलापासून थोडं पुढं आल्यानंतर नदीच्या कडेला जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यापासून ट्रेक चालू होतो आपला. किल्ला व या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आर्मीच्या ताब्यामध्ये. त्यामुळेच सोमवार ते शनिवारपर्यंत फायरिंगची प्रॅक्टिस वगैरे इथं चालते. बॉम्ब गोळे याची पण प्रॅक्टिस चालते. रविवारी बहुधा बंद असते, त्यामुळे आपण रविवारी आलेलो आहोत. सही भाई, किल्ला देवळाली फायरिंग रेंजमध्ये आहे. या परिसरामध्ये बॉम्ब गोळे पडल्याने त्याचे अवशेष किंवा काही बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यास त्यापासून लांब राहिलेले चांगले, कारण सगळेच बॉम्ब गोळे फुटलेले असतीलच असे नाही भाई, कारण काही आपल्यामुळे फुटू शकतात. यामुळेच थोडेसे जपूनच. भाई, किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर जरी आर्मीच्या ताब्यामध्ये असला तरी भरपूर पर्यटक, भरपूर ट्रेकर या किल्ल्याला लपून छपून भेट देतातच. आत्ता आपण किल्ल्यावर पोचायचे आपल्याला, तोपर्यंतच गडावरती आपल्याला एक 3 चौघजण दिसतात. म्हणजे चला, या किल्ल्यावर आपण एकटे तरी नाही आहोत. भरपूर असा पठारी भाग चालल्यानंतर आपण डोंगराच्या या खिंडीमध्ये पोहोचतो. पुढे डोंगराच्या धारेवरून सरळ सूट सोंडेवरून पुढचा ट्रेकला सुरुवात करावी लागते. डोंगराच्या धारेवरची वाट मळलेली असल्याने जास्त अशी अवघड वाटत नाही. डोंगराचा एक टप्पा चढून गेल्यानंतर आपल्याला खडकामध्ये काही खाचा पाहायला भेटतात, पण या कशासाठी पाडले गेलेत हे सांगणे थोडेसे कठीणच. येथूनच 10 मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या मध्यावर पोहोचतो. तिथे डोंगराच्या पोटात कातळ खडकामध्ये कोरीव लेणं म्हणजेच गुहा पाहायला भेटते. दगडी खांबावर डोंगराचे वजन पेलून गुहा मोठ्या दिमाखात आपले अस्तित्व दाखवून देते. हॅलो, गडाच्या कातळ सुळक्यामधलं जे लेणं आहे त्या लेण्याच्या उजव्या बाजूने गडाच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. गडाच्या गडमाथा गाठण्यासाठी आपल्याला 2 डोंगरामधील थरारक पायरी मार्ग चढावा लागतो. खतरनाक बहुला किल्ल्यावरच्या वाट लावणार आहे. इथूनच सटकलेला भाई डायरेक्ट खाली. नो एक्सक्यूज. किल्ल्याच्या खतरनाक अशा पायऱ्या 80 डिग्रीमध्ये 2 कातळ खडकांच्या मधून. हे बघा, या पायऱ्या आपल्याला हरिहरगड किल्ल्याची तर आठवण करून देतात, त्याचबरोबर सेम टू सेम सरसगडाची सुद्धा आठवण करतात. कारण सरसगडाच्या पायऱ्या सुद्धा अशाच 2 कातळ खडकामधून जातात, पण सरसगडाच्या पायऱ्या याच्यापेक्षा मोठ्या आहेत. हा दगडी पायरी मार्ग चढल्यानंतर समोरच आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. 2 सरळ सूट कातळ खडकांमध्ये असणारा हा दरवाजा लांबून बघितला असता अजिबात दिसून येत नाही. हा पायरी मार्ग खूपच चिंचोळा व छोटासा मार्ग आहे. याच दरवाजाच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यानंतर गडावरील कोरीव पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला भेटतं. गडाचा गडमाथा जास्त मोठा नाहीये. गडावर मोजकेच अवशेष आपल्याला पाहायला भेटतात, तेही गवतांमुळे झाकून गेलेले होते. नाशिक जिल्ह्यामधील बहुला या किल्ल्याच्या गडमाथ्यावर आपण पोहोचलोय आणि या बहुला किल्ल्याचा ट्रेक पूर्ण केल्यानंतर भाई आपला 150 किल्ल्यांचा प्रवास पूर्ण झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर आपल्याला ब्रह्मगिरी पर्वताची डोंगर रांग दिसते. त्याचबरोबर या बाजूला समोर बघितला असता हरिहरगड, भास्करगड, त्याचबरोबर ब्रह्मगिरी सुद्धा इथून भाई हवामान साफ असल्यावर क्लिअर दिसतो. नाशिक जिल्ह्यामधील एक महत्त्वपूर्ण किल्ला याला आपण म्हणू शकतो, कारण मुंबईकडून इगतपुरी मार्गे नाशिकला येणाऱ्या वाटेवरील हा एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. मुंबई नाशिक या पुरातन अशा महामार्गानजीकच हा किल्ला आहे. किल्ल्याचा इतिहास तसा फारसा उपलब्ध नाही, परंतु गडाचे भौगोलिक स्थान पाहता हा किल्ला एक महत्त्वपूर्ण टेळणी किल्ला असावा
1818 दरम्यान इंग्रज अधिकारी ब्रिग्जने हा किल्ला ताब्यामध्ये घेतला व पुढे 1944 दरम्यान हा किल्ला व आजूबाजूचा प्रदेश सैन्य दलाच्या ताब्यामध्ये देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भाई या पायऱ्या आहेत ना, वाट लावणार दूध उतरवताना आपली वाट, कारण झिजून भरपूर बारीक पायऱ्या झाल्यात आणि पावसामुळं स्लिपरी झाल्यात. त्यामुळं आता आपल्याला जपून उतरावं लागणार. वो खतरनाक अशा छोट्या छोट्या पायऱ्या, कपड्यांची तर वाट लागली आपल्या, नसा आडवं उतरायला लागते. किल्ल्याचा ट्रेक किल्ला आपण उतरायला घेतलेला आहे. किल्ल्यावर जास्त अशा अवशेष आपल्याला बघायला भेटत नाहीये, पण चारही बाजूने महत्त्वपूर्ण किल्ल्यांच्या मधोमध असणारा हा एक टेरणीचा महत्त्वपूर्ण किल्ला म्हणता येईल. कारण चारही बाजूने, या किल्ल्याच्या चारही बाजूने आपल्याला महत्त्वाचे किल्ले बघायला भेटतात. त्याबरोबर परतीचा प्रवास पूर्ण करून आत्ता पोहोचला आपण परत त्याच बांधायला जवळ. आपली गाडी आंबेबहुली गावाच्या स्मशानभूमीपाशी आहे. गाडी इथपर्यंतच येते बाई, पण तिथून नंतर आपल्याला चालत ट्रेक करावा लागतो. पूर्णपणे पठाराचा भाग आपल्याला चालत जावा लागतो, ते पण आर्मीवाल्यांपासून लपतो, आणि मग किल्ला आपल्याला बघावा लागतो. आणि किल्ल्यावरच्या अवशेषांबद्दल बोलायचं झालं तर किल्ल्यावर पाणीचं टाकं आणि वाड्याचे अवशेष आहेत. गडाचा दरवाजा त्या दोन कातळ खडकांच्या मधल्या खिंडीमध्येच आहे. लांबून बघितला असता तर दरवाजा कुठे ते नक्की समजत नाहीये. दोन डोंगराच्या गळीमधून पायऱ्यांनी वर गेल्यानंतर त्याचा छुपा असा दरवाजा आहे किल्ल्याचा. असा हा छोटेखानी टेरणीचा पण महत्त्वाचा किल्ला बघून आत्ता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या गाडीपाशी. तर संपूया आजचा या किल्ल्याचा ब्लॉग आणि भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय.